राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, आत्ताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. कारण की बघा, आता पत्रकार परिषदेमधून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा आता केलेली आहे, की बघा आता केंद्र सरकारने बघा 2022 पासून ते 2024 पर्यंत जे काही पीक विमा मंजूर केला आहे, त्यांचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. बघा, मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषदेतून ही आपल्याला महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा ₹1 सुद्धा मिळाला नसेल, तर तुम्हाला या 2 ते 3-4 तासामध्ये तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी ₹20,000 पर्यंत पीक विमा आता जमा होणार आहे. हे पीक विमा 2022 पासून ते 2024 पर्यंत ते 3 वर्षाचा राखलेला पीक विमा सोडवण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे. बघा, या ठिकाणी पाहायला मिळत आहे, की मुख्यमंत्री महोदय पत्रकार परिषदेतून बघा घेऊन ही स्पष्टपणे सांगितले आहे, की त्यामुळे या ₹20,000 हेक्टरी पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्यांचे बँक खातं पोस्ट बँकेत असेल, तसेच महाराष्ट्र बँकेत असेल आणि बघा बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा असेल. आता जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये खातं असेल, तसेच बघा जिल्हा सरकारी बँकमध्ये खातं असेल, तर या सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये पीक विमा आता पडायला सुरुवात होणार आहे. बघा, गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांचा पीक विम्याचा वाटप पहिला होता. बघा, म्हणजे की पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा झालेला आहे. आता काही शेतकऱ्याला बघा पहिल्या टप्प्यातसुद्धा पैसे मिळाले नाही. कारण की शेतकरी मित्र बघा, आता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, की आज आज पीक विमा येणार, उद्या पीक विमा येणार. बघा, या ठिकाणी आता फक्त बोलले जात होते. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विमा जमा झालेला नव्हता. यांचे जेव्हा पत्रकार परिषदेत विचार केला व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, त्यावेळी मुख्यमंत्री महोदय तातडीने आदेश कृषी विभागांना दिल्याचे पाहायला मिळाले. आता बघा, टोटल ₹20,000 हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आला आहे. त्यामुळे बघा, मुख्यमंत्री साहेबांना आदेश म्हणजेच की बघा फायनल निर्णय घेतलेला आहे. आता शेतकऱ्यांच्यासाठी बघा मोठा दिलासा आता ठरणार आहे, की आता शेतकरी मित्र बघा 16 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. आता या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात, त्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे. व तसेच शेतकरी मित्र बघा, शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्याच्या यादीत असेल, तर तुम्हाला खरोखरच तुमच्या खात्यात पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत आहे. गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा जमा झालेला असेल, उद्या पीक विमा जमा होणार, परवा पीक विमा जमा होणार, अशा भरपूर तुम्ही बातम्या पाहिलेल्या असेल. परंतु आता ठामपणे बघा, कोण सांगत नव्हतं, की याचा पीक विमा कोणत्या तारखेला येईल, आता कधी येईल. पण मुख्यमंत्री महोदय यांनी पत्रकार परिषदेतून डायरेक्ट सांगितले आहे, की पीक विमा आता तुम्हाला 2 ते 3 तासात शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे. कारण की 2022ला, 2023ला किंवा 2024ला तुम्ही कधी पण पीक विमा भरला असेल, तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे. म्हणजे की बघा टोटल 26 म्हणजेच की बघा टोटल 16 जिल्ह्यात यादी बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रत्येकी आता सुरू झालेली आहे. यामध्ये 2022, 2023 तसेच 2024 या 3 वर्षाचा राखलेला केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता 2 ते 4 तासामध्ये जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला पाहायला मिळत आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हेक्टरी कोणत्या पीक विमा मिळणार आहे. म्हणजे की बघा प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा आता वेगवेगळे असणार आहे. कारण की 2022, 2023 तसेच 2024मध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरल्यानंतर कोणती पीक नोंदवली गेली आहे, त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पीक विमा खरोखरच आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी आता सोडण्यात आलेला आहे. व तसेच शेतकरी मित्र बघा, आता टोटल 16 जिल्ह्याची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे. पण त्याआधी बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळाला आहे, यांची यादी समजून घेऊया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवटच व्हिडिओ बघतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही पिकाला किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, हे समजत नाही. कारण की बघा पीक विमा आज येईल, उद्या येईल अशा बातम्या ऐकून कंटाळा आला असेल. परंतु आता बघा मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय झालेला आहे आणि खरोखरच तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा येणार आहे. व तसेच बघा आत्ता पाहून घेऊया, की आपण कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे. जर तुम्ही बघा, जर तुमची भात पीक असेल
आणि तुम्हाला कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी शेतकरी असेल आणि तुम्ही 2022, 2023 आणि 2024 मध्ये नुकसान झालं असेल, तर तुम्हाला हेक्टरी 3 वर्षाचा मिळून ₹50,000 पर्यंत पीक विमा आता तुमच्या खात्यावरती 2 ते 3 या 4 तासामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे भात पीक असणाऱ्या शेतकऱ्यांना आता ₹50,000 हेक्टरी मंजूर करण्यात आलेलं आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, त्यानंतर सोलापूर आणि सांगली बघा या साईडचे असलेले सर्व शेतकरी आता मजुरी पिकाचे नुकसान झालेले असेल, म्हणजे की बघा 2022, 2023 तसेच 2024 मध्ये झालेले असेल, तर हेक्टरी बघा ₹32,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2 ते 3 तासामध्ये पैसे सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल, तर हेक्टरी तुम्हाला बघा ₹32,000 पीक विमा आता मिळणार आहे. तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे, यांची यादी सांगली जात आहे. आता शेतकरी मित्र बघा, जर तुम्ही 2022, 2023 तसेच 2024 मध्ये भुईमूग पिकाचे नुकसान झालं असेल, तर बघा भुईमुगाला हेक्टरी ₹45,000 3 वर्षामध्ये पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आता खरोखरच आता सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजचा दिवस गोड होणार असल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे. बघा भुईमूग पिकाला बघा ₹45,000 3 वर्षाचा राखलेला पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. व तसेच शेतकरी मित्र बघा, आता 16 जिल्ह्यामध्ये हे पीक विमा मंजूर करण्यात आलेलं आहे. या 16 जिल्ह्यामध्ये आज हे पीक विमा तुमच्या बँक खात्यात येत आहे. जर सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असेल, म्हणजे की 2022, 2023 तसेच 2024 मध्ये कोणत्याही वर्षी पीक विमाचं नुकसान झालेले असेल, तर तुम्हाला पीक विमा भरला असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. ते म्हणजे बघा 3 वर्षाचा हेक्टरी ₹55,000 तुम्हाला पीक विमा आता तुमच्या बँक खात्यावरती 3 वर्षाचे मिळून सर्वात जास्त पीक विमा आता सोयाबीनला आता आलेला आहे. पुढे शेतकरी मित्रांनो बघा, आता कापूस वगैरे सर्व पीक तुम्हाला सांगितलेले आहे. व तसेच शेतकरी मित्र बघा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा आता वाटपाला आज 2 ते 4 तासामध्ये मुहूर्त लागलेला आहे. आता शेतकरी मित्र बघा, त्यानंतर पीक म्हणजे बघा बघा मूग पिकाचं जर तुमचं पीक विमा 2022, 2023 तर 2024 मध्ये पीक विमा नोंदविलेली असेल, तर तुमच्या खात्यावरती आता डायरेक्ट बघा ₹28,000 तुमच्या 3 वर्षाचा एकत्रपणे पीक विमा आता मुख्यमंत्री साहेबांकडून आदेश देण्यात आलेला आहे. आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं आहे, की बघा काही शेतकऱ्यांना ₹20,000 पीक विमा येणार आहे. पण काही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकानुसार जास्तीत जास्त नुकसान झालं असेल, तर त्यांना जास्तीत जास्त सुद्धा पीक विमा खरोखरच आज जमा करण्यात येणार आहे. पुढील बघा म्हणजे की बघा पीक विमा उडीद पीक जर तुम्ही 22, 23, 2024 मध्ये नुकसान झालेलं असेल आणि पीक विमा नोंदविले असेल, तर तुमच्यासाठी आज खात्यात डायरेक्ट ₹25,000 हेक्टरी 3 वर्षाचा मिळून पीक विमा आता जमा करण्यात येणार आहे. हे खरोखर आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय म्हणजे की फायनल निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा वाट बघणार असाल, तर तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ही आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हा शेवटचा टप्पा तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये 16 जिल्ह्यात सांगण्यात आलेलं आहे. यापुढे पीक विमा तूर ज्या शेतकऱ्याचे तूर पिकाचे 2022 तसेच 2023 व तसेच 2024 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता, त्यांच्या खात्यावरती हेक्टरी बघा ₹47,000 3 वर्षाचा राखलेला पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यांची मंजुरी आता मिळालेली आहे. त्यामुळे आज ज्या शेतकऱ्याचे तूर पिकाचे नुकसान झालेले आहे, त्यांना सुद्धा पीक विमा मंजूर करण्यात येत आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ते म्हणजे की बघा कापूस पिकाला. कापूस पिकाचा विचार केला तर हेक्टरी 3 वर्षाचा मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ₹60,000 पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. कारण 3 वर्षाचा मिळून पीक विमा असलेल्या सर्वात जास्त पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. परंतु कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येत आहे. तुम्हाला बघा, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का? हे तुम्ही आत्ताच लक्ष देऊन बघायचं आहे. आता शेतकरी मित्र बघा, कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मिळणार आहे, हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत. बघा, आता हे निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात प्रमुख बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहे. आता बँका बघा, आता कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बँकामध्ये बघा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक, बघा DCC बँक म्हणतात त्याला, जिल्हा सरकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो SBI, बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ पोस्ट बघा, पोस्ट बँक सुद्धा मध्ये सुद्धा ज्या पोस्ट आधार कार्ड लिंक असेल, तर त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार. ही बघा, यासह एकूण 12 प्रमुख बँकांमध्ये निधी जमा होत आहे. शेतकऱ्यांना आपले खातं यापैकी कोणत्याही बँकेत आहे हे तपासायचं आहे. व तसे तपासल्यानंतर बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यास बघा 16 जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा,
नंदुरबारमध्ये सुद्धा आता पैसे जमा होणार आहे. बघा तर नागपूरमध्ये पैसे जमा होणार आहे. परभणीमध्ये बघा, यवतमाळ, तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता, तसेच बीड जिल्हासुद्धा आहे. धुळे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जळगाव, सातारा, अकोला, वाशिम आणि चंद्रपूर व तसेच बघा नांदेड व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे. आता कापूस, सोयाबीन जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता 55 ते 60 हजार रुपयेपर्यंत पीक विमा आता मिळणार आहे. व तसेच बघा नंदुरबार जिल्ह्यातील बघा 2.7 लाख शेतकरी पिकासाठी पात्र ठरलेले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा डायरेक्ट टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक कापूस, सोयाबीन असेल तर जास्त जमा होणार आहे. 20,000 रुपये पीक विमा ह्या छोट्या-मोठ्या पिकाचे सांगितलेले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये बघा 2,56,000 इतक्या जास्त शेतकऱ्याला हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्र बघा 2,00,000 बघा 96 इतक्या 96,000 2,96,000 इतका जास्त शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळणार आहे. व तसेच शेतकरी मित्र बघा, ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांना आता अजिबात घाबरायचं नाही. कारण की त्यांच्या डायरेक्ट आजपासून शेतकरी मित्रांनो पीक विमा जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्याला पीक विमा जमा नाही झाला त्यांना तिसऱ्या टप्प्यात सुद्धा पीक विमा मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.